प्रेझेंटेशन फार छान झालं हा. क्लायंट्स खूप खुश होते तुझ्या प्रेझेंटेशनवर. आणि आपल्या अभ्यास मंडळाची तुझी कल्पना फारच आवडली मला. बरं झालं तू आणि प्रियाने हे सगळं डिस्कस केलं होतं आधी. खरंच. आणि ऍक्च्युली क्लायंट असा काही प्रश्न विचारतील हे मला अपेक्षितच नव्हतं. ऐन वेळेस त्यांनी तो प्रश्न विचारला आणि बरं झालं की प्रियाना मी ती वेळ मारून नेली. आता काही खरं नव्हतं आज. प्रिया, तू प्रीतमला या प्रोजेक्टमध्ये योग्य साथ देतेस हे बघून छान वाटलं. ह्यालाच तर कोवर्क म्हणतात. म्हणजे मिळून मिसळून स्वतः 100% एखाद्या प्रोजेक्टला देणे आणि ते पूर्ण करणं. त्यात प्रोजेक्ट हेड कोण आहे हे महत्वाचं नाही, तर आपण त्या प्रोजेक्टला काय देऊ शकतो हे महत्वाचं आहे. आणि याची जाणीव तुला आहे हे बघून बरं वाटलं. थोडक्यात काय तर आजच्या मीटिंगच्या सक्सेसचं सगळं क्रेडिट प्रियाला जातं. नाही अहिल्या मॅडम, आजच्या प्रोजेक्टची सगळी तयारी, सगळं प्लॅनिंग, बारीक सारीक गोष्टींपासूनचे डिटेल्स, सगळ्या गोष्टी प्रीतम सरांनी स्वतः लक्ष देऊन करून घेतल्यात. आणि हे सगळं ते खूप जबाबदारीने करतात. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय सुद्धा प्रीतम सरांना जातं. आदित्य सर जसे दिवस रात्र मेहनत करून आपल्या कंपनीला वाढवण्यासाठी मेहनत करत असतात ना, तेच सगळे गुण प्रीतम सरांमध्ये सुद्धा आहेत. प्रीतम सर आदित्य सरांसारखेच आणि आदित्य सर तुमच्यासारखेच. एकदम सॉर्टेड, आपलं क्लिअर विजन असणार आहे. एक मिनिट. म्हणजे माझ्यावर कोणीच नाही गेलेलं का? म्हणजे आदित्य आणि प्रीतम मध्ये तुला अहिल्याचे गुण दिसतात, पण माझा एकही गुण दिसत नाहीये. असं नाहीये श्रीकांत सर. माझं म्हणणं असं होतं की आदित्य सर आणि प्रीतम सर जसे अहिल्या मॅडम सारखे कणखर, धोरणी आणि जिद्दी आहेत ना, त्याचप्रमाणे तुमच्यासारखे सालस, मन मिळावू आणि डाऊन टू अर्थ सुद्धा आहे. आणि हेच कॉम्बिनेशन त्यांना खूप युनिक बनवतं.